नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला, तर तुमच्याकडे एक अंडं एक कांदा असेल तर लगेच हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी ते एक घेतलं आहे अंडं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एकच कांदा घेतलेला आहे. तर तुमचे मुलं जर अंडा वगैरे त्यांना खूप आवडत असेल तर अंडं कसं बनवायचं, मुलांना लहान मुलांना कसं खायला द्यायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिला आपल्याला कांदा जो आहे तो कापून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला जो आहे ना तो असा गोल रिंगाने कापून घ्यायचा आहे. तर रिंगा ज्या आहेत त्या आपल्याला अशा जाडी ठेवायची आहे. हे बघा, ते बघा, ही अशी आपल्याला जाडी ठेवायची आहे रिंगांमध्ये. तर चला, असा जाडसर कापायचा आहे आपल्याला. तर हे बघा, अशा काढून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा, अशा रिंगा आपण काढून घेऊया मोठ्या मोठ्या. तर हे बघा, आपण छान अशा गोल रिंगा कापून घेतलेल्या आहेत. आता यांना आपण असं साईडला ठेवूया आणि थोडी कोथिंबीर जी घेतलेली आहे ती आपण छान अशी बारीक चिरून घेऊया. हे बघा, थोडासा कांदा जो आहे तो चांगला मी चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. तर सर्वात पहिलं काय करायचं आहे, आपण जे एक अंडं घेतलेलं आहे यामध्ये आपण फोडून घेऊया. हे बघा, यामध्ये असं फोडलेलं आहे आपण. ह्या अंड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद, चिमूटभर हळद घालायची आहे. थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ चवीसाठी. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. तवा गरम करायला ठेवलेला, आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे तेल आणि संपूर्ण तेल आपल्याला जे तव्यात घातलेलं आहे ते आपल्याला चांगलं असं तव्याला लावून घ्यायचं आहे. आपल्याला हे आपण जे कांद्याचे रिंग घेतलेले ते आपण यामध्ये घालूया आणि गॅस जो आहे तो स्लो ठेवूया. हे बघा, हे असे घालायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे अंडं जे आहे ते रिंगमध्ये घालून घ्यायचं आहे. संपूर्ण रिंगमध्ये आपण हे अंडं घालून घेऊया. तर आपण संपूर्ण रिंगमध्ये आपण अंडं घालून घेतलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ना ते आपल्याला असं साईडला घालायचं आहे. ते बघा, राहिलेला अंडा आपण साईडला घातलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे. छान असा कांदा घातलेला आहे आपण. मस्त अशी कोथिंबीर घालूया. या मुलांना ना असा आमलेट खूप आवडतो. तर आपण परत याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि अंडं जे आहे ते आता आपल्याला थोड्या वेळात आपण पलटी करूया. चला, तर आपण याला पलटी करून घेऊया. छान असं आपण पलटी करून घेतलेलं आहे. हे अंडा आपण आता यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, मुलांना काय करा, असे रिंग जे आहेत ते गोल गोल तर काढून घेऊया आपण असे. हे बघा, असं मुलांना तुम्ही खायला द्या, मुलं असे खातील, खूप छान लागतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. मुलांना जर असे युनिक
प्रकारे तुम्ही करून दिले तर मुलं नक्कीच खातील. अशा वेगळ्या प्रकारे तुम्ही आमलेट वगैरे करून देत जा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा.